हे ज्यांच्या मुलाला कळालं ना त्याची माता पिता धन्य आहेत. धन्य कोणाला म्हणायचं? माता पिता धन्य कोणाचे आहेत? आम्हाला आज वाटतं आमच्या मुलांना कुठेतरी शिकावं, नोकरीला लागावं, मोठं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर काही पण व्हावं. माता पित्याची इच्छा आहे का? कारण त्याची धन्यता त्याच्यात मानतात. ठीक आहे महाराज, चांगली गोष्ट आहे, शिकणं काही वाईट नाही, शिकणं सुद्धा गरजेचं आहे. पण हे शिकल्याच्या नंतर हे तुमच्यापाशी राहत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. तुम्ही काबाड कष्ट करायलेत, रानामध्ये राबराब राबायलेत, मुलाला शहरात कुठंतरी शिकायला ठेवायलेत, पण ते शहरात गेलेली मुलं नक्की शिक्षणाच्याच मार्गावर आहेत का? हा सर्वात मोठा मुद्दा आहे. तुम्ही जे काय काबाड कष्ट करून या ठिकाणी घाम गाळून आपल्या स्वतःच्या हाताच्या हाडाच्या रक्ताचं काढी करून त्यांना त्या ठिकाणी पैसा पुरवत असता, पण तिथं ते ज्या संगतीमध्ये कोणी आहे त्या संगतीवर त्याचा परिणाम आहे. घरून शाळेला चाललेत पण शाळेमध्ये बसायलेत का? बाहेर गावाला शिकायला ठेवले महाराज, त्याला तर बंधनच नाही. काय करायलेत? पोरं असो का पोरी असो, सगळीकडे सारखंच प्रमाण आहे. एकाला बोलणारा माणूसच नाही. हो, जे खरंय तेच बोल, लागल पण पटलंच पाहिजे. ह्या गोष्टी आहेत. पण हेच मागायचंय आज, हेच दान मागायचं. कशाचं मागायचंय? संस्काराचं मागायचं. दान कशाचं मागायचंय? संस्कृतीचं मागायचं.